हाय हॅलो. तर आज तुमच्यासाठी मी एकदम पारंपरिक पदार्थ घेऊन आलेले आहे. तर ह्या पारंपरिक पदार्थाचं नाव आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल. तर चला आपण ही रेसिपी करायला घेऊया. तर ह्यासाठी मी घेतलं आहे 1 वाटी नाचणी रात्रभर भिजवलेली आहे आणि 1 वाटी ओलं खोबरं आहे आणि चवीपुरतं आपल्याला गूळ घेतलेला आहे. तर ओल्या नारळाचं असं मिक्सरला फिरवून 2 ते 3 वेळा दूध काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण चाळणीऐवजी त्याच्यामध्ये सुती कापडसुद्धा टाकून ते दूध काढून घेऊ शकतो. आणि असं म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एकदा पाणी टाकून सुद्धा ह्याचं पाणी काढून घ्यायचं. आणि मग नाचणी पण त्याच पद्धतीने नाचणीचं पण दूध काढून घ्यायचं. मिक्सरला लावून 2 ते 3 म्हणजे अजून थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये त्याचं पातळ असं दूध काढून घ्यायचं. आणि मग ते एका पातेल्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये गूळ टाकायचं. तर नाचणी ही नाचणीचा पदार्थ आहे आणि गोड पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. लहान मुलं असू दे किंवा वयस्कर माणसं असू दे, सगळ्यांनाच गोड पदार्थ आवडणार आहे. आणि हा एकदम खरवसासारखा लागतो, सेम खरवसच. आणि त्यासाठी आपण नाचणीचे काही फायदे आहेत. नाचणी खाल्ल्याने खूप प्रोटीन मिळतं. तर नाचणी हा प्रोटीनयुक्त पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये फायबर्स पण खूप जास्त प्रमाणात असतात. हाडांची मजबूतीसुद्धा वाढते ह्याच्यामध्ये. आणि डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. तर आपण हे असं नाचणीचं दूध काढून घ्यायचं आणि हे शिजवून घ्यायचं. एकदम बारीक गॅसवर शिजवायचं. एकदम सोपा पदार्थ आहे, पण एवढंच काम आहे की याच्यामध्ये जास्त वेळ शिजवावं लागतं आणि हे न थांबता हलवायला पाहिजे. चवीपुरतं मी गूळ टाकून घेतलं याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये मी जायफळसुद्धा थोडं खिसून टाकलं आहे. आणि मग वेलचीची पावडर टाकली याच्यामध्ये. आणि हा पदार्थ बनवताना मला हे शिजवता बरोबर पाऊण तास लागलेला आहे. तुम्हाला जर तुमचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला हा कमी वेळसुद्धा लागू शकतो. पण नक्की करून पहा हा पदार्थ. लहान मुलांना एकदम आवडणारा पदार्थ आहे. आणि एकदम आत्ताच खायला चालू केलेल्या मुलांना म्हणजे 6 महिन्याच्या वरती मुलांनासुद्धा हा तुम्ही पदार्थ देऊ शकता. आणि मग लहान मुलांना इकडचं तिकडचं देण्यापेक्षा असं घरी बनवून आपण दिलेलं प्रोटीन कधीही चांगलंच असतं. तर तुम्हीही नक्की बनवून द्या. तर चला, हा शिजवता पाऊण तास झालेला आहे मला. आणि हे मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्येही मी सेट करणार आहे. त्यासाठी प्लेटला तूप लावून घ्यायचं. आणि ह्या पदार्थाचं नाव आहे नाचणीची खांडवी. तर तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा प्लेटमध्ये मी ओतून घेतल्यानंतर मिनिमम 2 तास किंवा 4 तास पण हे गार व्हायला लागतात. म्हणजे तुमचे जर कमी प्रमाण असेल तर लवकर गार होईल. हे जरा जास्त आहे, त्यासाठी मला 4 ताससाठी मी हे गार व्हायला ठेवलं आहे. नंतरच त्याच्या वड्या पाडल्या आहेत मी. आणि पहिली वडे खाल्ल्यानंतर मला आठवण आलं की अरे व्हिडिओ काढायचा राहिला आहे, म्हणून हा असा अर्धवट व्हिडिओ दिसतो आहे तुम्हाला. तर काहीच हरकत नाही. बघा किती छान वड्या पडल्यात, एकदम खरवसासारख्या. तर हा पदार्थ नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. चला तर बाय.